आर्याव्रत इंद्रप्रस्थ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या या चावी वाटप कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकरजी, आत्ताच आपल्यातून पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी गेले असे माननीय विकास महात्मेजी, या विभागातील लोकप्रिय असे आमचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, आमचे मित्र माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, सत्यवान दळवी साहेब, बाळकृष्ण देवरे, विशालजी वरळीकरजी आणि उदय तानपाटकजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, काल एका कार्यक्रमाला प्रवीणजी आणि मी भेटलो आणि मग गप्पा मारता मारता ते असं म्हणाले की मुलुंडमध्ये उद्या स्वयं पुनर्विकासाच्या चावी वाटपाचा कार्यक्रम आहे. आणि ते असे म्हणाले की जे आमचे मित्र 279 व 269 फुटात राहत होते ते आता 400 फुटापर्यंत जाणार आहे. मला वाटलं की या सगळ्या गोष्टी GR मध्ये असतात, शासन निर्णयात असतात, प्रत्यक्ष जमिनीवर उतरतात का, म्हणून म्हटलं प्रवीणजींना की आपण जाऊया. आणि मी या ठिकाणी आल्यावर माझ्या मनाचं समाधान पूर्णतः झालं. ते यासाठी मुंबईमध्ये आता मराठी माणसाच्या घराच्या पुनर्विकासाची एक नवीन चळवळ ही आपण सगळ्यांनी मिळून उभी केली. मी चळवळ केली असं म्हणतो, कारण वर्षानुवर्ष आपण सिनेमात सुद्धा तोच डायलॉग बघत होतो, रोटी कपडा और मकान. हा मकानवाला विषय जो आहे ना, मग 80च्या दशकातले ते सिनेमे बघा, खाली जागा उदय तानपाटकजी, जो हिरो ती बस्ती वाचोय तो अमिताभ बच्चन आहे. आणि मग त्यातनं निघालेले सिनेमे होते. हळूहळू सिनेमा सुद्धा मकानाविषयी मागे पडला आणि माणसाच्या, सामान्य माणसाच्या जीवनात त्याचं घर आणि मकान हा विषय स्थायी प्रश्न घेऊन उभा राहिला. श्रीराम लागून पासून शेवटच्या नाना पाटेकरांपर्यंत सगळ्यांनी भर थिएटरमध्ये कुणी घर देतं का घर याच्यावर कित्येक डायलॉग मारतात. याची चावीच उघडत नव्हती. कधी अधिकाऱ्यांकडे फाईल अडकायची, विकासक नेमला तो विकासक 1, 2, 3, 4 पाहिजे तेवढे प्रोजेक्ट घ्यायचा, त्याच्यातला मग पैसा इकडचा तिकडे तिकडचा तिकडे, बँकेचं लोन त्याच प्रोजेक्टवर घेईल, त्याच इमारतीच्या पुनर्विकासावर लोन घेतलं आणि तो प्रोजेक्ट पूर्ण नाही झाला तर बँकेला हप्ते भरत नाही. बँकेला हप्ते भरले नाही का बँकेची लोक येऊन त्या राहत्या इमारतीच्या जागेचा ताबा घ्यायची आणि मग ते भाडे करू किंवा ते नागरिक म्हणायचे अरे आम्ही भाड्यावर गेलो, आमची ही जागा बँकेच्या ताब्यात गेली. बँक सावकार होती आणि हा विकासक हा त्या ठिकाणी आमच्या मराठी भाषेतला शब्द झोलर होता. आणि मग या सगळ्यांना जो भाड्यावर गेला तो वर्षानुवर्ष भाड्यावर, मग कधी अधिकाऱ्यांकडे जाईल, कधी नगरसेवक, कधी आमदार. आता आम्हाला विकासकाने आमचं भाडं देणं पण बंद केलं. आमचं प्लॉट ज्याच्यावर आमची इमारत जुनी होती ती बँकेने जप्त केली हो. आणि मग तोही त्या नाना पाटेकरांच्या डायलॉग सारखं घर देतं का घर ही परवड होती. आजही काही ठिकाणी आहे. मग याच्यावर रामबाण उपाय काय? रामबाण उपाय म्हणून काही प्रयोग झाले.
नाही असं नाही. महारेरा आलं, रेरा महारेरा, त्याच्यात नियमावली झाली, तरी या बिल्डर रूपी राक्षसाच्या डोक्यात निर्माण होणाऱ्या कृत्या या सामान्य माणसाला न कळणाऱ्या होत्या, अनाकलनीय होत्या. आणि मग या सगळ्यातून पूर्वी होऊच शकत नाही असं वाटणारी स्वयंपुनर्विकास ही योजना समोर आली. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे, त्यावेळेला त्या बँका हे सावकार म्हणून काम करून प्लॉट जप्त करत होत्या, त्यांचा अधिकार असेल. पण मुंबई बँक सारखी बँक सावकारीसाठी नाही, सामान्य माणसाच्या घराचं स्वप्न पुरणाऱ्या अर्थपुरवठादार म्हणून योजना बनली, कागदावर आली. सहकार चळवळीचं महत्व मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. जे तुम्ही केलंय ना, हे आपल्या सोसायटीने जे केलंय याला सहकार चळवळ म्हणतात, याला सहकार चळवळ म्हणतात. महाराष्ट्रात असंख्य उदाहरणं अशी आहेत, सहकारी फायदा घेऊन त्या नेत्यांनी आपल्या कारखाने, अजून काय काय सूतगिरण्या उभ्या केल्या, भाग भांडवलदार फिरत राहिले. पण सहकारी चळवळीचा 100% यशस्वी भाग म्हणून मी म्हटलं घराची चळवळ तुम्ही सुरू केली आहे, की ज्यामध्ये सर्व सभासद शेवटपर्यंत तुम्ही एकत्र राहिलात. खूप कठीण आहे मुंबईत हे पण एकत्र राहणं, म्हणजे तुमच्या सगळ्यांना शतशः अभिनंदन केलं पाहिजे तुमचं. नाहीतर इमारतीत 16-17 कुटुंब असतील, घरातले 17-10 लोक एकत्र राहतील, तर इमारतीतले 17-18 किती होते फ्लॅट, 19. तुम्ही एकत्र शेवटपर्यंत राहिलात, एकमेकावर शंका घेतली नाही, एकमेकाच्या मागे एकमेकाच्या विरोधात बोलला नाही. कोणी बोलायला घेतलं तर त्याचं तोंड पकडलं असेल, वेळ काढला असेल, वेळ निघाला असेल, वेळीत अडचण आली तरी आपण सगळे मिळून सोडवू ही परंपरा केली असेल. मी तर यापुढे पालकमंत्री म्हणून अशा 100% सहकारी चळवळीतून, जे पुन्हा 100% सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत, त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून अवॉर्ड देणार. 1 लाख रुपयाचा अवॉर्ड. मी आत्ताच झालो पालकमंत्री, एकदम नका झाले त्याला की नाही. प्रस्ताव तुम्ही पुढच्या मीटिंग मध्ये मांडा. नाही, हे कठीण आहे. दोघं जण बाईकवर ना गेले तरी तिसरा खिडकीतनं बघतो कोण गेले, ते दोघेच गेले का हो, तुम्हाला सांगितलं काय दोघे गेले. कोणाच्यावर आक्षेप देत नाही, हा स्वभाव आहे आपला. तुम्ही या चळवळीतून सहकारपण पावन कसा असतो दाखवलात आणि आदर्श कुटुंब परंपरा कशी पावनतेने चालली हे दाखवलं. आणि म्हणून या इमारतीला मी बघायला आलो. आता हे सगळीकडे झालं पाहिजे म्हणून तुमचं उदाहरण देणार. मी दरेकरांना विनंती करीन, यांचा व्हिडिओ शूटिंग करा. कोणाचा भाग आहे, तुमचा भाग आहे, आणि इंटरव्ह्यू घ्या. हे सोशल मीडियावर व्हायरल करा. प्रत्येकाचं जोडपं आपल्या घरामध्ये कशा अडचणीत आम्ही पुढे गेलो. किती प्रश्न असतील तुमच्यापैकी, जे लोक 3 वर्ष बाहेर असतील, कोणाची 10वी असेल, कोणाची 12वी असेल, कोणाची इंजिनिअरिंग असेल, कोणाच्या घरी लग्न असेल, कोणाच्या घरी दुःख कार्य झालं असेल. या सगळ्या काळामध्ये आपलं डोकं शांत ठेवून तुम्ही हे काम केलेलं आहे. सर्वात कठीण काम सोपं करून तुम्ही दाखवलेलं आहे आणि त्यातनं प्रेरणा अन्य सोसायट्या घेणार आहेत. आणि मला आश्चर्य त्याचं वाटलं की तुम्हाला अर्थ पुरवठा द्यायला तयार होते तरी तुम्ही बोललात नको, हम मजबूत है, हम मजबूत जेब से है, आणि ते सुद्धा तुम्ही केलं. त्यामुळे मला असं वाटतं की आज या ठिकाणी येण्याने बरेचदा मंत्री दुसऱ्याला शिकवायला येतात,
आज तुमच्याकडनं शिकायला आम्ही आलेलो, आज तुमच्याकडनं शिकायला आलेलो. आणि हे सगळं शिक्षण पुढे प्रसारित करणं म्हणजे घरांची चळवळ, आणि ती मराठी माणसांच्या घराची चळवळ, मराठी माणसांच्या घराची चळवळ. भाषणं, मुद्दे, चर्चा, मला राजकीय स्टेजने बोलायचं नाही, असंख्य होतात. पण मग तेच मुख्यमंत्री देवेंद्रजी असतात की ज्यांना या मराठी माणसाच्या घराच्या कुटुंबाची चिंता असते, म्हणून 100% GR काढतात. मला आता कोणीतरी सांगितलं, तुम्ही सांगितलं की त्या एक खिडकी योजनेत अजून 4 गोष्टी घालायच्या, त्या सुद्धा आपण करू. कारण आता प्रत्यक्ष तुमचा अनुभव त्यातला आलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आजच सांगतो, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने ज्या तुमच्या विधायक सूचना प्रत्यक्ष काम करताना आल्या आहेत, त्या 100% त्या ठिकाणी नवीन GR मध्ये आपण घालू. पण ही चळवळ वृद्धिंगत हो, नाहीतर 1-1 स्क्वेअर फूट साठी मारामारी आहे. 5-10 स्क्वेअर फूट साठी 3-3 वर्ष कोर्टात लिटिगेशन्स आहेत. तुम्हाला 150, 200, 250 3 बेडरूमचा पण मी बघितला, मला मोह झाला एखादा खाली आहे का विचार. पण नको, वीर आमचा नाराज होईल. वीर म्हणजे आमचा आमदार. आणि म्हणून या पद्धतीने तुम्ही काम केलं आहे. मला असं वाटतं की या पद्धतीचं कार्य या अन्यांना प्रेरणा देईल. आम्ही सगळेच तुमचं अभिनंदन करायला आलो आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.